18 जानेवारी 2025 माघ शनिवारी पंचमी तिथीला 3 लवंगांनी करा। हा एक उत्तम उपाय असेल, प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, सर्व दोषांपासून मुक्ती, इतकी संपत्ती आणेल जे हाताळले जाऊ शकत नाही। भगवान शनिदेवजींच्या आशीर्वादाने वर्षभर पैसा ओत राहील। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे जानेवारीला माघ शनिवार पंचमी तिथीचे पठण आहे, त्यामुळे हा दिवस खूप खास आहे। कारण मित्रांनो पहा, गुरुजींनी सांगितले आहे की माघ जेव्हा शनिवार पंचमी तिथीचे पठण करत असेल तेव्हा फक्त 3 लवंगांचा उपाय करा। हा उपाय खूप खास आहे की जर तुम्ही 3 लवंगांचा उपाय योग्य वेळी आणि योग्य कृतीनुसार केला असेल, जो प्राचीन काळातील एक उत्तम उपाय आहे, तर माझ्यावर विश्वास ठेवा मित्रांनो, भगवान शनिदेवजींच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य किती सुधारेल। कितीही मोठे दुःख असले तरी त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल। तुमची इच्छा काहीही असो, समजा तुम्ही नोकरीची तयारी करत होता, तुम्हाला नोकरी मिळेल, तुमचा बंद झालेला व्यवसाय चालू होईल, तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल, तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचे सर्व मार्ग खुले होतील आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही। समस्या म्हणूनच मित्रांनो, या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय करावा। हा उपाय तुम्ही वर्षभर केला नसला तरीही पण हा उपाय माघ शनिवार पंचमी तिथीच्या दिवशी केल्यास, तर हा उपाय केल्याने तुम्हाला असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। म्हणूनच तुम्ही हा 3 दीर्घ उपाय एकदा अवश्य करून पहा, जेणेकरून तुम्ही ही संधी सोडू नये। आणि मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला हा उपाय अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही। तर मित्रांनो, त्यापूर्वी उपाय सुरू करूया। हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा। त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ देऊ नका। तसेच कॉमेंट बॉक्समध्ये 5 वेळा जय शनिदेव लिहा, जेणेकरून तुम्हा सर्वांना शनिदेवजींचा आशीर्वाद मिळू शकेल। मित्रांनो, शनिवार पंचमी तिथीचा हा दिवस खूप खास आहे। हे महत्त्वाचे आहे की असे दिसून आले आहे की काही वेळा ज्या इच्छा मोठ्या पूजा आणि विधी करून पूर्ण होत नाहीत, त्या शनिवार पंचमी तिथीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात। आणि अनेक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना हा उपाय केल्याचे निश्चितच फळ मिळाले आहे। जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर आधी हा उपाय नीट समजून घ्या, ऐका आणि मग करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल। आणि या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कोणतेही दुःख आणि समस्या चालू आहे, ही समस्या का सुरू आहे याचे कारणही तुम्हाला माहीत नाही। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगल दोष असू शकतो। त्यामुळे या दिवशी तुम्ही सर्वांनी हा उपाय करावा, जो कोणत्याही विशेष दिवशी केला जाऊ शकतो। चला तर मग आता उपायाबद्दल बोलूया, पण त्याआधी शनिवार पंचमी तिथीला हा माघ कसा करायचा, कोणाला करायचा आहे, कोणत्या वेळी आणि कुठे करायचा हे जाणून घ्या। मित्रांनो, हे 3 लांबलचक उपाय कोणाला करायचे आहेत, सर्वात आधी ती गोष्ट जाणून घेऊया। मग बघा, घरातील मोठ्या माता भगिनींपैकी कोणतीही मोठी आई किंवा बहीण हा उपाय करू शकते। आणि मित्रांनो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांनाही हा उपाय करायला लावू शकता। जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची काही इच्छा असेल, स्वतःची कोणतीही दुःख आणि समस्या असेल, जी त्याला स्वतःसाठी करायची असेल, तर तो स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतो। जर कुटुंबातील कोणी असेल ज्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखशांतीसाठी हा उपाय करून पाहायचा असेल, तर तो देखील तो करू शकतो। त्यातही काही अडचण नाही। याचा अर्थ असा आहे की हा उपाय प्रत्येक सदस्य करू शकतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी
घरातील मोठ्या आई बहिणींपैकी कोणतीही एक सुद्धा करू शकते. जर आई किंवा बहीण घरात नसेल किंवा ती असेल तर हा उपाय करणे शक्य नाही, तर घरातील कोणताही मोठा सदस्यही हा उपाय 3 लवंगांनी करू शकतो, मग तो पुरुष असला तरी त्यात काही अडचण नाही. आता आम्हाला 3 लवंगांनी उपाय करायला सांगितले आहे. लवंगा पण हे बघ, प्रत्येक उपाय करताना प्रत्येकजण प्रश्न विचारतो, हा उपाय आपण घरी किंवा मंदिरात करू शकतो का? हे उपाय तुम्ही मंदिरात केले तर चांगले होईल. तुम्हाला हा उपाय घरी किंवा मंदिरात करण्याची गरज नाही. पहा, मंदिरात हा उपाय केल्यास चांगले होईल. हा उपाय तुम्ही घरी करू नये. प्रदोष काळात तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी करू शकता. आता तुम्ही जर भाऊला विचाराल की हा 3 लवंगाचा उपाय कोणता असेल, तर आम्ही तुम्हाला हेच सांगू, हा उपाय संध्याकाळी करा. कारण माघ शनिवारी पंचमी तिथी आहे आणि या दिवशी प्रदोष काल खूप महत्वाचा आहे. अन्यथा सकाळी देखील केल्यास चांगले होईल, कारण माघ शनिवारी पंचमी तिथी आहे. हा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष कालाचे खूप महत्त्व आहे. विश्रांती तुम्ही सकाळी केली तर ते देखील चांगले होईल. त्यात काही अडचण नाही. म्हणून आता मित्रांनो, पुढची सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे जर सकाळी जर आप उपाय केला तर तो किती वाजता करावा आणि प्रदोष कालात संध्याकाळी केला तर तो किती वाजता आणि कोणत्या वेळेच्या दरम्यान करावा. मग बघा की तुम्ही करू शकता. सकाळी लवकरात लवकर उपाय करा. विश्रांती घ्या. काही कारणाने उशीर झाला तरी, थोडा उशीर झाला तरी सकाळी लवकरात लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा काही कारणास्तव उशीर झाला तरी उपाय करू शकता. हा उपाय संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतही करता येतो, म्हणजे 6 पासून संध्याकाळ रात्री 8 वाजेच्या दरम्यान कधीही हा उपाय करू शकता. यात कोणतीही अडचण नाही. जानेवारी शनिवार पंचमी तिथी हे वेळेत करण्याचा प्रयत्न करा. जर काही कारणास्तव तुम्हाला ते शक्य नसेल, तर तुम्ही ते थोडे उशिरा करू शकता. तर आता आपण आपल्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया. लवंग. सर्वात आधी लागतील 3 लवंगा. आज शनिवारी रात्री 3 लवंगा घरातील या ठिकाणी फेकून द्या. पैशाची कमतरता आणि सर्वात मोठी वाईट नजरही तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. तुमच्या घरातून निघून जाईल. घरातील सर्व सदस्यांच्या आयुष्यातून निघून जाईल. आम्ही तुम्हाला तुमच्या घरात 3 लवंगा जाळण्यासाठी सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही शनिवारी करून पाहिला, त्यामुळे आपल्या जीवनातील दुःख आपण गृहीत धरूया. आता त्यांना दूर व्हायला वेळ लागणार नाही. तर बघा, सर्वप्रथम आपण लवंगीबद्दल बोलू. पूजा केली जाते ज्याची आपण खूप मोठी पूजा करतो किंवा छोटी पूजा करा. जेव्हा आपण पूजेशी संबंधित कोणतीही गोष्ट करतो, मग आपण मोठी पूजा करतो किंवा छोटी पूजा करतो. जेव्हा आपण पूजाशी संबंधित कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा काय होते? होय, आपण बजरंग बलीची पूजा करतो, आपण गणेशाची पूजा करतो, आपण महादेवाची पूजा करतो, आपण बजरंग बलीची पूजा करतो. आपण त्यात लवंग खास घेतो, कारण लवंग ही असते. एक प्रकारे यामुळे तुमच्या घरातील वाईट नजर दूर होते आणि नकारात्मकता देखील दूर होते. आणि लवंगाचे अनेक उपाय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की याने देवीदेवता लवकर प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील संकटे लवकरात लवकर दूर होतात. ज्या लोकांना त्यांच्या आयुष्यात लवकरात लवकर चांगले परिणाम मिळवायचे आहेत, त्यांच्याकडे पैसा आला पाहिजे, पैसा त्यांच्यासोबत राहिला पाहिजे, तर त्यांच्यासाठी लवंगाचे काही खास उपाय आहेत, ज्याद्वारे माणूस आपल्या सर्वात मोठ्या समस्येचे निराकरण करू शकतो. जीवनात संकटे आणि दुःख खूप वाढतात तेव्हा आपल्याला समजू शकत नाही की हे त्रास आपल्याला कधीतरी घडतात. कधी कधी मोठी संकटे येतात, पण हे मोठे संकटही येतात. यापासून तुम्ही सहज सुटका करू शकता. लवंगाचे उपाय पूर्ण भक्तिभावाने करून पहा. जेव्हा तुम्ही कोणतीही मोठी पूजा कराल तेव्हा काही फरक पडत नाही. उपाय तुम्ही मोठी पूजा करा, छोटी पूजा करा,
मोठा उपाय करा किंवा लहान उपाय करा याने काही फरक पडत नाही, गोष्ट म्हणजे त्यावर खरी श्रद्धा असणे आणि कोणतीही कृती करताना भगवंतावर पूर्ण श्रद्धा असणे. होय, तुमचा उपाय नक्की यशस्वी होणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी देव स्वतः येतो. म्हणून सर्वात आधी आम्ही या उपायाविषयी बोलणार आहोत, जो उपाय तुम्हाला शनिवारी लवंगाने करायचा आहे. आता पहा आम्ही कोणते तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हा उपाय केलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही मागाल ते हो. मला ही गोष्ट हवी आहे, ही माझी इच्छा आहे. जर तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा पहिला उपाय शनिवारी करावा लागेल. तर बघा, तुम्हाला काय करायचे आहे. येथे तुम्हाला 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत, बरोबर. एक लवंग देखील घ्यायची आहे. आता तुम्ही तुमच्या घरात जे दिवे लावा, काही लोक सकाळी पूजा करताना 5 दिवे लावतात, कोणी 2 दिवे लावतात होय, काही 3-4 असतात, काही फक्त एकच दिवा लावतात. तर बघा, आम्ही आमच्या घराच्या मंदिरात एक दिवा लावतो. मग तुम्हाला काय करावे लागेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही तुमच्या घरात एक दिवा लावला तर मग तुम्ही तेल, तूप काहीही जाळून टाका. तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही कुठलाही दिवा लावलात तरी तसाच दिवा लावायचा असतो. या दिव्यात फक्त 2 फुलांच्या पाकळ्या टाका आणि हा दिवा लावा. भले तुम्ही तुमचा दिवा असाच लावत असाल, पण ज्यांना माहित आहे ते नेहमी दिवा लावतात. बघा, जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या दिव्यात 2 लवंगा टाकून दिवा लावा, तेव्हा सर्वात आधी तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर घरामध्ये वाईट नजर असेल तर ती दूर करणे आमच्या कामात अनेक अडथळे आहेत असे म्हणणारे तसेच काम करतात. आमचे काम होत नाही, आमची ही इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या त्याच दिव्यामध्ये 2 फुलांच्या पाकळ्या टाकून ज्या दिव्यात तुम्ही दररोज पूजा करता आणि दिवा लावता, तेव्हा तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. हे तुम्हाला शनिवारीच करावे लागेल असे नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात पूजा कराल, सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा तेव्हा त्यामध्ये 2 फुलांच्या पाकळ्या टाकूनच दिवा लावा. हा उपाय एकदा करून बघा, तुम्हाला त्याचा परिणाम खूप सकारात्मक मिळेल आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातून वाईट नजर पूर्णपणे दूर होईल, वास्तुदोषही दूर होईल आणि तुमच्या घराचे, कुटुंबाचे आणि जीवनाचे सदैव रक्षण होईल. तुम्हाला येत असलेल्या सर्व संकटांना दूर करून तुमच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करते आणि तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. अशा रीतीने तुम्ही दिवा लावून देवाकडे काहीही मागता, तेव्हा बघा, हा पहिला उपाय होता. आता तुमच्या घरात कुठे लवंग जाळायची आणि या 3 लवंगांमुळे एवढा फरक कसा पडेल यावर बोलूया. भावी जीवनाची वेळ खरोखर येते. बघा, ज्यांनी हे दुःख भोगले आहे किंवा ज्यांना माहित आहे की आपल्यासोबत असे घडले आहे, त्यांना माहित आहे की जीवनात जेव्हा खूप कठीण प्रसंग येतात तेव्हा जीवनातील दुःख खूप वाढतात. जर आपण आपल्या अस्तित्वाचा उल्लेख केला नाही तर आपल्याला ते कोठून मिळेल. आशा आहे, पण तिथूनही आपल्या आशा घसरायला लागतात. आज प्रत्येक माणूस आपल्याला सोडून जातोय असं आपल्याला वाटतं आणि हे सुद्धा खरं आहे. दुःखी असणारी व्यक्ती, ज्याच्याकडे पैसा नाही आणि दुःखात असलेली व्यक्ती, समोरची व्यक्ती आली तर कळू द्या, हे माहित आहे की या व्यक्तीला वेदना होत आहेत, त्याला साथ देणारे कोणी नाही, त्याच्या पाठीशी कोणीही नाही. एखाद्या व्यक्तीकडे एकदा पैसा आला की त्याच्या पाठीशी 10 लोक उभे राहतात. तो आपला पैसा कुणाला देत नाही, पण ज्याच्याकडे पैसा नाही, त्याच्या पाठीशी उभे राहणारे कोणी नाही. बघा, आता आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत, तुम्हाला तुमच्या घरातील या ठिकाणी 3 लवंगा जाळायच्या आहेत. हा उपाय तुम्ही एकदा पूर्ण भक्तिभावाने करा, मग तुम्हाला त्याचे फळ दिसेल. बरेचदा काय होते, आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी इतकं दुःख का येतंय हेच कळत नाही.
कर्जाच्या समस्या वाढत आहेत का? आपण पैसे का गमावत आहोत? तर बघा, अनेक वेळा मोठे कारण असते. बघा, दृष्टीतील दोष ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही फक्त बघून पाहू शकता. समजा एखादी व्यक्ती आहे आणि तो मनात विचार करत आहे की या व्यक्तीने आपल्या आयुष्यात प्रगती करू नये, संपत्ती मिळवू नये, यश मिळवू नये, या व्यक्तीच्या घरातील लोक नेहमी मागे राहिले पाहिजेत. तर जेव्हा ती व्यक्ती असा विचार त्याच्या मनात असतो, मग त्याची नजर दोषांबद्दल बोलते. त्याच्या विचारसरणीचा, त्याचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होतो. तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. डोळ्यात दोष असेल तर माणूस दुःखातही थांबत नाही. म्हणजे त्याला आयुष्यात प्रत्येक बाजूने दुखापत होऊ लागते. कर्ज वाढू लागते आणि या सर्व गोष्टी घरात होऊ लागतात. आता आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत, तुम्हाला तुमच्या घरातील या ठिकाणी कापूर घ्यावा लागेल. आता तुम्हाला काय करायचे आहे? घराच्या मुख्य दरवाजावर 3 लवंगा आणि 1 कापूर जाळावा. तुम्ही कोणताही दिवस निवडून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संध्याकाळी 3 लवंगा जाळू शकता किंवा सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी हा उपाय केल्यास तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात माँ लक्ष्मी वास करते. तुझे घर, तुझ्या पैशात नेहमी तुझ्या संपत्तीत वाढ होत राहते.